बाबा काय करणार तुम्ही? चहा थंड? नाही नको. मग पाणी तरी घ्या ना. खरंच नको. फिल्टरचं आहे म्हटलं पाणी आपलं. नको असेल तर वाया कशाला घालवतोस? ज्या गोष्टीसाठी इथं आलोय सरळ त्या मुद्द्यालाच हात घालतो. काल जे घडलं ते विसरून जा. काल एक तत्वनिष्ठ शिक्षक म्हणून मी तुमच्याशी भांडलो, पण आज एक लाचार बाप म्हणून केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला इथं आलोय. तुमची माफी मागायला आलोय. मागा ना मग, नीट मागा. असे माझ्या समोर येऊन मागा. लग्न मोडू आम्ही. नाही, तुम्ही ती तसदी घ्यायची गरज नाही, कारण हे लग्न मी स्वतःच मोडतोय. मी सर्वस्वाने यांना पती म्हणून स्वीकारलंय. मला माफ करा. असू द्या असू द्या. आता मी काय म्हणते ना ते नीट लक्ष देऊन ऐका. नाही, तुम्ही माझा एवढा अपमान केलात ना, तर जिरवेन ना तुमच्यावरती दया करून मी. पण मी मात्र माझ्या अटींवरती ठाम आहे. ठरल्याप्रमाणे शलाकासाठी राणीहार करायलाच लागेल. तोही चांगला 10-12 तोळ्यांचा, आणि तेही येत्या 48 तासात. बोला, आहे मंजूर? 48 तासात? हो, येत्या 48 तासात. मंजूर असेल तर बोला, नाही तर राहू द्या सगळंच. मंजूर आहे. तुमची अट मंजूर आहे. चॉकलेट संपली, माझे मॅडम नाही आल्या. इंद्रा, हीच करेक्ट वेळ. जाऊन मनातलं बोलून टाक.
तुम्हाला? एखाद्या मुलीला असं भर रस्त्यात थेट प्रेम करतो असं म्हणायला? कॅन्सल कॅन्सल, प्लॅन कॅन्सल. आणि आपली ओळख तरी आहे का? कोण आहात तुम्ही? हा काय झालं मॅडम? हा माणूस ऍड्रेस विचारताना माझा हात धरतो आणि म्हणतो प्रेम कर. लाज नाही वाटत तुम्हाला? आणि तुमच्यासारख्या मुलांना ना चांगलंच ओळखते मी. ओळख झाली, 4-5 भेटीगाठी झाल्या की तुम्हाला असं वाटतं की प्रेमात पडले, मग तुम्ही तुमच्याच जगात वावरता. तुम्हाला तरी पटतंय काय? हा वाचलो. बँकवालीला कशाला आवडशील तू इंद्रा? तुझी आणि तिची ओळख आहेच किती जुनी. हे घ्या. चला इंद्राजी. वाट रे. ए तुला काय त्रास होतोय? तुझी कोण लागते? ती बहीण लागते की आयटम लागते? एक मिनिट. एखाद्या मुलीचं रक्षण करण्यासाठी एखादा मुलगा तिचा भाऊ किंवा प्रियकरच असायला पाहिजे असं नाहीये. तो तिचा चांगला मित्रही असू शकतो. कळलं? मॅडम ऐकलं मी कोण आहे मॅडमचं? ऐकलं? कोण? मित्र. कोण? मित्र. फक्त मित्र नाही रे, चांगला मित्र. कोण? चांगला मित्र. हा. कोंबडा बन. हा चल कोंबडा बन, आम्ही परत येईपर्यंत. बन. I'm so sorry. All okay ना? हो नक्की? अगं हो. काय झालं? कसला विचार करतेस? नाही ते घरात कॅश थोडी जास्तच आहे ना. नको विचार करूस, आई बाबा आहेत. घे पोहे. मी बघते. तुझ्या आधी बाबांना. हॅलो. हॅलो मालतीताई, स्नेहलता बोलतीये. मग 8 तास गेले बरं का. आता फक्त 40 तास राहिलेत. काय ना, यातले अर्धे तर तुमच्या झोपण्या उठण्यातच जातील ना. त्यामुळे घाई करा. हो ना? नाही, त्यासाठीच फोन केला होता हो मी तुम्हाला. हो, आमचे प्रयत्न सुरू आहेत. करा, प्रयत्न सुरू ठेवा. मी फोन ठेवते. हा बाबा. सॉरी. काय? स्नेहलता ताईंचा फोन होता. 48 तासात राणीहार, त्यातले 8 तास तर संपले. स्नेहलता ताई असं म्हणाले. मी काय म्हणते,
माझ्या विजू मामांना फोन करायचा का? त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तो नक्की मदत करेल. मालती, तुम्हाला काय समजतेस? आतापर्यंत हजारो संकट आली, हा देशपांडे स्थिर उभा राहिला ना. एक पैची तरी मदत घेतली का मी कोणाकडून? हो पण तू तुझ्या माहेरून मला मदत घ्यायला सांगते. आहे माझ्याकडे आता एक पर्याय आहे. मी शाळेत निघालोय, ट्रस्टिंगकडे PF साठी अर्ज देतोय. पण आज रविवार आहे ना. आई 11 वाजेपर्यंत असतात ट्रस्टिंग. बघतो मी. बाबा, सॉरी पण PF हा तुमचा म्हातारपणाचा आधार आहे. दीपू, आताचा आता ग. मी माझ्या भविष्याच्या मोहात पडून शलाकाचं आयुष्य खराब नाही करू शकत. नीट लक्ष ठेवा जोखमीकडे. परकी संपत्ती ही दुप्पट जोखमीची असते, कारण ती विश्वासानं दिलेली असते आणि विश्वासाचं मोल नसतं. लक्ष ठेवा नीट. मी येतो जाऊन. असू द्या, असू. ठीक आहे. काय गोळ्या घेतल्यास ना? हो बाबा. मी आलो हा जाऊन. दीपू, माझ्यामुळे बाबांना खूप त्रास होतोय ग. माझ्या लग्नामुळे घरात सगळ्यांना टेन्शन आलंय. हे बस, तू बस बघ. हे बघ, तू त्रास करून घेऊ नकोस. आणि तुला माहितीये ना, बाबांनी आतापर्यंत प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढलाय. यावर सुद्धा नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. ते करतील काहीतरी. हे बघ, तू नको काळजी करूस. माझ्याकडे एक प्लॅन आहे. हा, आलेच. चल आता आराम करा दोघे जण. आता चल, सावकाश. हॅलो. इंद्राजी, सॉरी म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब करते, पण एक अर्जंट काम आहे. रविवारी कसलं का? काम ऍक्च्युली पर्सनल आहे. म्हणजे मला तुम्हाला विचारायचं होतं की सोनं असं हप्त्यावर घेता येतं का हो? आणि तुमच्या ओळखीत कोणी आहे का असं? येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. जरा थांब ना सत्तू. हा, माझा एक मित्र आहे मॅडम, तो देईल करून. अच्छा, मग मी कुठे भेटू? आय मीन थोडं अर्जंट आहे, तर आज भेटूया का प्लीज? सगळं ठीक आहे ना मॅडम? हा हा. तुम्ही काळजी करू नका. एक काम करा, मला एक तासाभरात विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला 4 भुजा ज्वेलर्स आहे ना, तिथे येऊन भेटा. हा, ठीक आहे. ओके, थँक्यू. इंद्राजी, मी माझ्या बाबांना सरप्राईज देणार आहे. माझे बाबा नेहमी म्हणतात, मेहनतीचा आणि घामाचा पैसा एखाद्या माणसाचं कॅरेक्टर घडवतो.
आतापर्यंत माझ्या बाबांच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम झाले, पण त्यांचं पाऊल कधीच चुकीच्या मार्गावर पडलं नाही. मी त्यांना हार दाखवेल ना, त्यांना खरंच खूप आनंद होईल. मी पडतो जरा.
काय ग ये दीपिका, ओळखत नाहीस मला? गुलाबराव बोडके म्हणतात मला. माझा भाऊ आहे ना, या एरियाचा कॉर्पोरेटर आहे. आणि काय ग, त्या फालतू 40,000साठी मला 40 वेळा फोन करतेस? पगार तरी आहे का तुझा 40,000 रुपये? ए बाई माणसाशी असं बोलता? सगळे टायमिंगवर येतात. असं बोलता नाही ना? अरे सोनटक्के कोण आहे? ए मध्ये पडायचं नाही, सांगून ठेवतोय. ए दीपिका, कुठे राहते तू? एरिया कुठचा तुझा? अगं बोल ना. इंद्रजी मी नाही चुकलो. का रे, खूप मिशीला ताव देत होतास? बाई माणसाला धमकी द्यायला मर्दानगी वाटते तुला? आता ना राहतील मिशा ना राहणार मर्दानगी. जो बाईशी चुकीचं बोलला त्याला इंद्राने कोल्ला. बोडके इतने बोडके झाले. ओ माझी चूक झाली, हो चूक झाली. ओ मला माफ करा. ओ मी आत्ता एटीएम मध्ये जातो आणि पैसे काढून आणून देतो, पण अजून काही करू नका हो. ओ चूक झाली हो माझी. कुठे हे मिशी घे घे निघा. कधीच सुधारणार नाही ना? सर रिकव्हरी लिस्ट द्या. लिस्ट. हा हा
इंद्रा, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. कमाल आहेस. इंद्रा ऐक ना, तुला काहीतरी सांगायचंय. हा बोल ना. काल मी देशपांडे सरांना सोडायला घरी गेलो ना, तर देशपांडे सर अख्ख्या प्रवासात काहीच बोलले नाहीत रे. खूप शांत शांत होते. मला वाटतं ते नक्कीच अडचणीत असणार, नाहीतर काहीतरी बोलले असते. तुला नाही जाणवलं? आता ही दोन्ही कामं आताची तू बघून टाक आणि मग नंतर. अरे देशपांडे सर, सर 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 काय झालं सर? सावकाश. पाणी दे. हो सर, हो सर. सर ठीक आहात ना तुम्ही? हा. धन्यवाद. हा सर, सगळं ठीक आहे ना? हो हो ठीक आहे, ठीक आहे सगळं. बर येतो हा मी. सर सत्तू सोडेल तुम्हाला घरापर्यंत. अरे नाही नाही नको, ठीक आहे बाबा. नाही सर, सत्तू सोडेल. रिक्षा या सर. अरे कशाला सर प्लीज सर. इंद्रा. हा बरोबर बोलतोयस तू सत्तू. सर अडचणीत तर नक्कीच असणार. कशावरून? तुला आठवतंय सर चक्कर येऊन पडले तेव्हा त्यांच्या हातून एक कागद खाली पडला, जो तू माझ्या हातात दिलास? बरोबर. तो कागद मी नकळतपणे वाचला. तो ऍक्च्युली पीएफ विथड्रॉ करण्यासाठीचा अर्ज होता. आता नोकरी चालू असताना माणूस पीएफ तेव्हाच काढतो जेव्हा त्याला पैशांची नितांत गरज असेल. सर अडचणीत तर नक्कीच आहे. अरे पण मग आपण त्यांना मदत करूया ना. सत्तू मदत घेणं तर दूरच, सर स्वतःहून आपल्याला त्यांची अडचण सांगणारही नाही. पण त्यांना मदत तर आपण करायलाच हवी. आता कशी करायची हाच तर प्रश्न आहे सत्तू. सत्तू, हा आपण सरांसाठी त्यांचा सत्कार समारंभ अरेंज करूया. हे बघ, सर आपल्याकडनं मदत तर घेणार नाही, पण सत्कार स्वीकारतील. म्हणजे मी कन्व्हिन्स करेन त्यांना. ऍटलिस्ट त्या निमित्ताने निदान आपण काही ना काही मदत तरी सरांना करू शकू. तू एक काम कर, लाग कामाला. सरांना कन्व्हिन्स मी करेन. डन. झालंच म्हणून समज. हॅलो स्नेहलता ताई. हो भेटते ना मी. नाही घ्या ना, हार घेऊन टाका. हो हो धीर धरा. झाली आहे पैशांची सोय. ठेवते मी.
अवस्था झाली माझी. एका मुलीचं आयुष्य सजवण्यासाठी दुसऱ्या मुलीचं आयुष्य धोक्यात आणतीये मी. मी घेतलेल्या पैशांमुळे दीपूची नोकरी धोक्यात आली तर परमेश्वरा. या देशपांडे बाई या. अहो तुम्ही एवढा मोठा पराक्रम गाजवलाय, तुमचा जाहीर सत्कार व्हायला पाहिजे. या 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 या. मित्रांनो ऐका, या आपल्या देशपांडे बाई निर्मळ, प्रेमळ, मनमिळाऊ आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप सर्टिफिकेट असलेल्या अशा या देशपांडे बाई. तर यांनी आपल्या मनावर जादू केली. म्हणजे जादूगारच आहेत त्या. यांची लेटेस्ट आजची जादू ऐकायची का काय ते? यांच्या बॅगेतनं आपल्या बँकेचे 5 लाख रुपये अदृश्य झाले आणि ते अदृश्य झालेले 5 लाख रुपये यांना माहितीच नाहीये. देशपांडे बाई, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आणखीन काहीतरी जादू करा आणि ते 5 लाख रुपये आम्हाला परत द्याव. काय गये दीपिका, लाज नाही वाटत तुला बँकेचे पैसे चोरायला? मॅम, बघा प्लीज असं बोलू नका. मी चोर नाहीये. मला खरंच माहित नाही पैसे कुठे गेले. नाही मीनाक्षी मॅडम, ते चोर नाही आहेत, जादूगार आहेत. आता पोलीस येतील आणि त्यांच्या जादूनी यांनी चोरलेले पैसे शोधून देतील. सर, तुम्ही कराच फोन पोलिसांना. आणि काय ग तू 1 मिनिटही इथे थांबायचं नाहीस. चल. आज हा पेंडंट मी दीपिका मॅडमना देऊनच राहणार. इंद्रा,
बघा इंद्राजी, तुम्ही माझं सगळं ऐकून घ्या. सोनटक्के, देशपांडे मॅडम सोबत तुम्ही जे वागलात ना, त्याचं समर्थन होऊच शकत नाही. हे बघा इंद्राजी, त्यांनी बँकेचे 5 लाख रुपये चोरले, वसुली केली 10 लाखाची आणि 5 लाख रुपयेच बँकेत भरले. आता माझ्या जागी तुम्ही असतात या ठिकाणी तर तुम्ही काय केलं असतं? एकदा बघ त्यांच्याकडे. चोराच्या डोळ्यात भीती असू शकते, माज असू शकतो, पण अश्रू असू शकत नाही. इंद्रा, तिचे लबाड डोळे तुला फसवू शकतात, आम्हाला नाही. कुंटेबाई, डोळे कधीच खोटं बोलत नाही. मग इंद्राजी, तुम्ही त्यांच्या डोळ्यात बघा आणि ते 5 लाख रुपये कुठे ते आम्हालाही सांगा. ते 5 लाख मी घेतले होते. काय? तुम्ही? हो. मला अर्जंट कॅश द्यायची होती, 5 लाख रुपये. तेव्हा वसुलीचे 5 लाख फिरवले. तुला तर माहितच आहे आपला धंदा कसा आहे सोनटक्के. मला गरज होती कॅशची, घेतले मी बॅगेत. ए सत्तू, हा, आज सकाळी जे 5 लाख रुपये आलेत ना, ते ताबडतोब काढायचे, सोनटक्केला देऊन टाक. हा, होऊन जाईल. आणि सोनटक्के, ह्याच्या पुढे माणूस पाहून बोलायचं आणि देशपांडे मॅडमवर ह्याच्या पुढे असले फालतू आरोप करायचे नाही. चला, संपलं मॅटर. लागा आपापल्या कामाला. नमस्कार, देशपांडे सर आहे? हो आहेत ना, या ना. नमस्कार सर, मी जोशी सुधाकर. हा, अरे जोशी सुधाकर. हा हा हा, थांब थांब, तुझं आठवते मला. तू कोण रे तू बाबा? सर मी काळभोर विजय. काळभोर. बरोबर, भूगोलात काठावर. हा, देऊ पाणीवर बघ. हो. अरे या या, बसा ना, बसा बसा बसा. वा, छान. काय ताळगावकर नाही आला? सर तो येणार आहे, त्याला एक काम आलं म्हणून आम्हाला पुढे पाठवलं. येईल. काय बाबा, कोणाबद्दल बोलताय? ताळगावकर इंद्रजीत. तुला सांगतो, आमचा साळगावकर म्हणजे अगदी अभ्यास म्हणू नको, खेळ म्हणू नको, कला म्हणू नको, सगळ्यात पुढे. 1 नंबर. शाळेत कायम पहिला. स्वभावाने सुद्धा एकदम साधं. आणि तुला सांगतो, सगळे प्रश्न अहिंसेने सोडवणार. शांत स्वभावाचा. अरे काय लिहिलं दिसत नाही? येथे थुंकून ये. हा, येथे थुंकून ये. आता वाच. येथे थुंकून नये. आता घरी जायचं, घरातून पाणी आणून हे साफ करायचं.
बाबा आता इतकं ऐकलंय ना मी त्यांच्याबद्दल तुमच्या तोंडून. आतापर्यंत नुसतं ऐकतच आलीस, आज भेटही होईल तुझी. मला सुद्धा नक्की आवडेल त्यांना भेटायला. बरं बाबा, मी चहा ठेवलाय, मी पटकन. अरे ये साळगावकर, ये ये ये. ये. अरे वा. सॉरी सर, यायला जरा उशीर होत होता म्हणून या दोघांना पुढे पाठव. म्हणजे कसं भेटीची वेळ चुकायला नको. जोशी, काळबत ऑफिस जा, तुम्ही प्रथमेश वाट बघतोय. हा हो. अरे साळगावकर बस. हा सर, छोटस गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. काय? बघा ना सर. अरे तू बस बस बस. अरे बापरे. काय सर, आजच्या समारंभाला येताना तुम्ही हे जॅकेट घालून जर आलात तर आम्हाला खूप आनंद होईल सर. अरे साळगावकर, अरे कशाला रे माझा सत्कार आणि सन्मान? मी नाही आहे त्या लायकीचा. असं म्हणू नका सर, प्लीज असं म्हणू नका सर. सर, तुमच्या प्रतीचा आदर आणि प्रेम तर आहेच सर, पण ह्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने त्याचा सोहळा व्हावा, तो साजरा करता यावा, आमची तुमच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलाय सर. सर, तुमचे सगळे विद्यार्थी येणार आहेत सर, माझे बॅचमेट्स येणार आहेत. तुम्ही जर नाही आलात तर खूप नाराज होतील सर ते. प्लीज नाही म्हणू नका. अरे पण साळगावकर सर, हा तुमचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला जर तुम्हीच नाही आलात तर तुमचे विद्यार्थी म्हणून आम्हीच कुठेतरी कमी पडलो असं आम्हाला वाटेल सर. तेव्हा प्लीज या सर. येतो. थँक्यू सर. सर, येताना सगळ्यांना घेऊन या. येतो मी सर. ये. अरे यशस्वी हो. थँक्यू सर. ये. काय नाही सर, येतो मी. ये. हे काय गेले पण? हो. हे काय? अगं तो साळगावकर आला होता ना, तो देऊन गेलाय. ते पण येऊन गेले? आला आणि गेला. आमची भेटच झाली नाही. ठीक आहे, नाही झाली तरी कार्यक्रमात होईल. हो, छान आहे. तुम्ही आज घालणार आहात?